आज मी पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन हा व्हिडिओ बनवतोय, कारण त्या व्यक्तीने मला तशी परमिशन दिलेली आहे। ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून 19 वर्षाच्या मुलीचे वडील आहेत। त्यांचं नाव आहे सुदर्शन साळुंके। अहिल्यानगर जिल्ह्यामधून ते आहेत। त्यांच्या मुलीबद्दलचा किस्सा आहे, त्यांच्या मुलीच्या वागणुकीबद्दलचा किस्सा आहे। त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की या गोष्टी महाराष्ट्रातील सर्व पालकांपर्यंत गेल्या पाहिजेत, जेणेकरून पालक पण सावध होतील आणि मुलांना पण समजेल की आपण कसं राहिलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे। तो किस्सा सांगण्यापूर्वी जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांना मी माझी ओळख सांगतो। नमस्कार, मी रोहित पाटील। गेली 4 वर्ष झालं मी सोशल मीडियावरती ॲज अ मोटिवेशनल स्पीकर म्हणून तरुणांना गायडन्स करतोय, त्यांना डिप्रेशनमधून बाहेर काढण्याचं काम करतोय। या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये मी हजारो मुलामुलींना डिप्रेशनमधून बाहेर काढलेलं आहे, हजारो मुलांना सुसाईड करण्यापासून वाचवलं आहे। पर्पज एकच आहे की कुठेतरी त्यांना चांगल्या गोष्टी समजाव्यात आणि कुठेतरी त्यांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती असणाऱ्या जबाबदाऱ्या ओळखता याव्यात आणि आपली आयुष्यामध्ये असणारी कर्तव्य व्यवस्थित निभावता यावीत, एवढाच या पाठीमागचा उद्देश आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामधून सुदर्शन साळुंके नावाचे एक काका आहेत। त्यांनी मला व्हॉट्सअपला भला मोठा मेसेज केला आहे आणि ते आपल्या मेसेजमध्ये मला म्हणतात की रोहित, अवघी 19 वर्षांची माझी मुलगी आहे, दिसायला खूप सुंदर आहे, अभ्यासात खूप हुशार आहे, प्रचंड बुद्धिमत्ता आहे आणि शाळेमध्येच तिचा पहिला नंबर आल्यामुळे गावामध्ये सुद्धा तिनं आमचं नाव काढलेलं आहे। पुढील शिक्षणासाठी आम्ही तिला पुण्यासारख्या शहरामध्ये ठेवलं आहे आणि ती अभ्यासही करते, नो डाऊट ती हुशार आहे, चांगली आहे आमची मुलगी। पण प्रॉब्लेम एकच आहे, महिन्यातून 2 महिन्यातून ती 2-3 दिवस घरी येते। पण घरी येताना मला एकाच गोष्टीचं आज खूप वाईट वाटतं। अंगभर कपड्यामध्ये मी तिला पुण्याला पाठवली होती, आज ती वितभर कपड्यावरती घरी येते। मी फारसं बोलत नाही की वडील म्हणून मला थोड्याशा बोलायला तिला मर्यादा येतात। मी माझ्या बायकोला सांगितलं की तिला थोडंसं समजवून सांग, तर कुठेतरी ती सुद्धा तिला पाठीशी घालते। याच्यावरती एक तू चांगलं मार्गदर्शन कर आणि चांगला व्हिडिओ बनव आणि मुलं नक्की अशी का वागतायत त्याचं उत्तर दे। मला या व्हिडिओच्या माध्यमातून त्या काकांना आणि महाराष्ट्रातील सर्व पालकांना आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना सांगावंसं वाटतं की काका, हा फक्त तुमच्या मुलगीचा प्रॉब्लेम नाही आहे, हा महाराष्ट्रातील लाखो पालकांचा प्रॉब्लेम आहे की मुलं त्यांचं ऐकत नाही आहेत आणि मुलं कुठेतरी आपल्या संस्कृतीचा नाश करतायत। अर्थात आपली मुलं याला कारणीभूत आहेत असं मला पर्सनली अजिबात वाटत नाही आहे। 4 वर्षांच्या माझ्या अनुभवातून ज्या गोष्टी मला समजत आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। आपण आपल्या मुलांना खूप विश्वासानं शहरामध्ये पाठवतो। मी अनेक वेळा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की मुलीची इज्जत म्हणजे त्या मुलीच्या घरच्या लोकांची प्रतिष्ठा असते, आईबापाचा मान आणि पान असतो। मुलीने असं कधीच वागू नये की ज्यामुळे बापाची मान खाली जावी किंवा बापाच्या कॉलरला धक्का लागेल। आणि काही आदर्श मुली तशा आहेत सुद्धा, अगदी चाकोरीतून चालून IAS होतात, IPS होतात, स्पोर्ट्समध्ये नाव कमावतात, कुठेतरी मोठ्या पोस्टवरती जातात आणि आपल्या आईवडिलांची, खास करून वडिलांची मान उंचावतात। अडचण कुठे तुम्हाला सांगतो, जेव्हा 16-17 वर्षांची आपली मुलगी असते, तिला चांगलं काय वाईट काही समजत नसतं आणि तिला कुठेतरी चांगलं शिक्षण मिळावं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं, म्हणून आपण आपल्या मुलीला शहरामध्ये पाठवतो। आणि जेव्हा ती शहरामध्ये जाते तेव्हा तिच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ना, ते ॲक्च्युली खूप गढूळ झालेलं आहे। म्हणजेच पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये खास करून नॉर्थ साईडच्या मुली खूप शिकण्यासाठी येतात। परराज्यातील असल्यामुळे त्यांच्यावरती कोणाचं बंधन नाही आहे, त्यांना कोणी इथं ओळखत नसतं, त्यांना कोणी इथं विचारत नसतं, बेभान होऊन त्या वागत असतात। अगदी ड्रिंक करणं, स्मोक करणं, लिव्ह इनमध्ये राहणं किंवा मग वितभर कपड्यामध्ये फिरणं। आणि पुढे होतंय काय, आपल्या मुली असतात त्यांच्यावरती खूप आपण चांगले संस्कार केलेले असतात, त्यांनी पण लहानपणापासून आपली संस्कृती जपलेली असते आणि ती जेव्हा अशा शहरामध्ये येते आणि अशा मुलांच्या सानिध्यामध्ये किंवा अशा मुलींच्या सानिध्यामध्ये येते, तेव्हा तिला पण वाटतं की अरे हीच लाईफ आहे किंवा हेच खरं जीवन आहे। त्यामुळे कुठेतरी आपण म्हणतो ना की मराठीमध्ये खूप छान म्हटलं जातं की करंडीमध्ये एक आंबा नासका असेल तर तो वेळीच काढून टाकायचा असतो, नाहीतर संपूर्ण करंडी नासते। अगदी त्याचप्रमाणे संगत गुण खूप आयुष्यामध्ये मॅटर करतात।
आणि तिच्या मित्रमैत्रिणी अशा पद्धतीचे असल्यामुळे तिलासुद्धा कुठेतरी वाटतं की आपण पण असंच राहिलं पाहिजे आणि अंगभर कपड्यामध्ये आपण पाठवलेली शहरामध्ये मुलगी ती अगदी वितभर कपड्यामध्ये येते. खरं तर या मुद्द्यावरती मी अनेक वेळा बोललो आहे, पण जेव्हा जेव्हा मी या मुद्द्यावरती बोलतो तेव्हा तेव्हा मला कमेंट्सच्या माध्यमातून काही लोक ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात आणि मला एक प्रश्न विचारला जातो की कुणी काय घालावं, कुणी कसं राहावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. देशामध्ये आपल्या लोकशाही हुकुमशाही नाही आहे, त्यामुळे तुम्हाला काय बोलण्याचा अधिकार. 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्याला पण अशाच काहीशा कमेंट होत्या. माझं पर्सनली एक मत आहे आणि खास करून त्या लोकांना मला सांगायचं आहे की कुणी काय घालायचं, कुणी कोणासोबत राहायचं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार जरी असला तरी आपण काय करायचं हे जर आपण जरी ठरवत असलो तरी आपल्यामुळे 4 चांगली मुलं बिघडणार नाहीत याची मात्र तुम्ही नक्की काळजी घ्या, जर तुमचा असा ॲटिट्यूड असेल तर. खरं तर मी अनेक वेळा सांगत असतो की वितभर कपडे घालणं काही चुकीचं नाही आहे, पण कुठे कपडे तसे घालायचे हे मात्र समजलं पाहिजे. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जात आहे तर तिथे तुम्ही अंगभरच कपडे घातले पाहिजेत. तुम्ही एखाद्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायला जात आहे, तिथे तुम्हाला कोणी अट्टहास नाही करणार की तुम्ही साडीवरती जाऊन तिथे आंघोळ करा म्हणून. तिथं जो कॉस्ट्यूम घातला जातो तोच घातला पाहिजे. तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये फिरायला गेलात तुमच्या पार्टनरसोबत, तुमच्या जोडीदारासोबत, तेव्हा तुम्ही नक्कीच तिथल्या ॲटमॉस्फिअरला शोभेल असे कपडे घाला, त्यात काय वावगं नाही आहे. आणि त्या गोष्टी प्रायव्हेट ठेवा, त्या गोष्टी तुम्ही सोशल मीडियावरती टाकू नका किंवा जगाला दाखवू नका. मी अनेक वेळा सांगितलं आणि मुलींना खास करून मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की बाळांनो, तुमचं शरीर म्हणजे तुमचा सर्वात मोठा दागिना आहे. ज्या गोष्टी झाकायच्या असतात त्याच तुम्ही जर जगाला दाखवत फिरलात तर जगाच्या नजरेमध्ये, लोकांच्या नजरेमध्ये तुमची व्हॅल्यू शून्य होऊन जाते. तुम्हाला जो रिस्पेक्ट मिळायला पाहिजे तो मिळत नाही आहे. या गोष्टीचा थोडासा विचार करा. मी परत एकदा सांगतो, आमच्या मुली खूप चांगल्या आहेत, आमच्या मुलींच्यावर संस्कार खूप चांगले झालेले आहेत, आमच्या मुली संस्कृती जपणाऱ्या आहेत. पण कुठेतरी पालकांनी पण आपल्या मुलांवरती, शहरात राहणाऱ्या खास करून मुलामुलींवरती लक्ष ठेवलं पाहिजे. पाठीमागल्या व्हिडिओमधून मी बोललो आहे या गोष्टी. आणि आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, याचासुद्धा थोडासा आढावा घेत चला, असं मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं. शेवटी जाता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, एखाद्या महापुरुषाची जयंती आली, एखादा आमचा सण आला, एखादा उत्सव आला, त्या दिवशी अंगभर कपडे घालून आम्ही किती संस्कृती जपणारे आहोत हे नाही दाखवलं तरी चालेल, परंतु आपल्या वागण्यामुळे आपल्या बापाची इज्जत जाईल, आपल्या घरादाराची इज्जत जाईल, आपल्या घराच्या रेप्युटेशनला धक्का बसेल आणि 4 चौघांमध्ये आपल्या आईबापाला मान खाली घालावी लागेल. असं अजिबात वागू नका किंवा असं होईल असं कधीही काही करू नका. एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना विनंती करतो. तुम्ही जे कल्चर फॉलो करताना ते फॉरेन कल्चर आहे, ते आलं नॉर्थमध्ये आणि नॉर्थवाले आता आपल्या इकडे येऊन धुमाकूळ घालतायत आणि त्यांना तुम्ही कॉपी करायला बघताय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली भारतीय संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे की जगालासुद्धा आपल्या संस्कृतीचं वेड आहे. म्हणून तर आपली संस्कृती बाहेरील लोक फॉलो करायचा प्रयत्न करतात आणि तुम्हीच कुठेतरी आपल्या संस्कृतीला गालबोट लागेल असं काहीतरी करताय. त्यामुळे वेळीच सुधरा आणि स्वतःची काळजी घ्या.